बटाटा भजी सगळेच करतात, पण एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा. अजिबात तुमचे बटाटा भजी फसणार नाही आणि हॉटेलपेक्षाही भारी होतील. त्यासाठी बघा, बटाटे घेताना मोठे-मोठे बटाटे घ्यायचे. आता बऱ्याच वेळेला आपण हॉटेलमध्ये बटाटा भजी खातो, तर ते मोठे-मोठे असतात. तर अशा पद्धतीने मोठा बटाटा घ्यायचा आणि तो बघा असा आपल्याला उभ्या साईडने धरून अगदी पातळ, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही, अशा आपल्याला काप करून घ्यायचे आहे. जसे व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने मोठे-मोठे काप करून घ्यायचे. ते स्वच्छ पाण्याने धुवायचे. पाण्याने धुतल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ असं टाकून व्यवस्थित प्रत्येक स्लाईसला आपल्याला चोळून ठेवायचे आहे. 1 2 ते 5 मिनिटं बाकी तयारी करेपर्यंत. तर ज्या वेळेला तुम्हाला बटाटा भजी बनवायचे त्यावेळेला मोठे-मोठे बटाटे वापरायचे आहेत. आता त्यासाठी बघा, इथे बाउलमध्ये मी अंदाजेच हे बेसन पीठ घेतलं आहे. जवळपास इथे 1 कप मोठं बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे घालायचं, लाल तिखट चवीनुसार, हळद पावडर कलर येण्यासाठी टाकायचं आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून हे लागतनुसार पाणी घालून बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. एकदम पाणी टाकायचं नाही. थोडं-थोडं लागतनुसार पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. त्याच्या गाठी गुठळ्या कुठेही राहायला नाही पाहिजे. प्लेन होईपर्यंत व्यवस्थित हे एकाच डायरेक्शनने असं फिरवून लागतनुसार पाणी घालायचं थोडं-थोडं आणि व्यवस्थित त्याचे बॅटर करून घ्यायचं आहे. तर बॅटर तयार करताना जास्त असं घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर मग भजी बघा आतमध्ये कच्चे राहतात आणि फुलत नाही. दुसरी ट्रिक की बटाटे कापताना असे मोठे-मोठे उभे धरून कापायचे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. त्यासोबत करायच्या वेळेलाच यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा, खायचा बेकिंग सोडा, आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर व्यवस्थित एकाच डायरेक्शनने पीठ फिटवून घ्यायचं आणि व्यवस्थित सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि जास्त पातळ नाही. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी म्हणजे नॉर्मल करायची आणि त्यामध्ये एक स्लाईस असं घेऊन पिठामध्ये टॅप करून व्यवस्थित ते सोडायचं आहे अलगद. 4 ते 5 या प्रमाणामध्ये बटाटे भजी तुम्ही कढईमध्ये सोडायचे आणि व्यवस्थित ते असे तळून घ्यायचे आहे. क्रंची होईपर्यंत व्यवस्थित तळले तर आतमध्ये व्यवस्थित छान शिजले जातात बटाटे आणि बटाटा भजी फुगून असे वरती येतात, टम्म फुगतात आणि खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही. विशेष म्हणजे हॉटेलपेक्षा भारी लागतात. आता आपण हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला बटाटा भजी खातोय, अगदी मोठे-मोठे. ते पण कमी तिखट वगैरे असतात. जर तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर तुम्ही मिरची पावडर स्किप करू शकता किंवा हळद पावडर नुसती टाकली तरी छान असे टम्म फुगतात हे भजी बघा. अशा ह्या ट्रिक फॉलो करा. अजिबात तुमचे बटाटा भजी तेलकट होणार नाही किंवा खाल्ल्यानंतर पोटाला अजिबात त्रास होणार नाही. एवढे हे टेस्टी आणि रुचकर लागतात. आता पावसाळ्याचे दिवस आहे, एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि ह्या ट्रिक फॉलो करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो